लाडक्या बहिणींनो बंद झालेले 1500 रुपये पुन्हा सुरू होणार. सरकारकडून आली मोठी अपडेट. ज्या महिलांचे 1500 रुपये बंद झालेले होते, ज्या महिलांना ई-केवायसी करता आली नाही किंवा कागदपत्रांच्या अडचणीमुळे अपात्र ठरवलं गेलं, अशा लाखो महिलांसाठी आता सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. कारण आता शासन पुन्हा एकदा कागदपत्र पडताळणीची संधी देण्याच्या तयारीत आहे. होय, आता ऑनलाईन नाही तर प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन कागदपत्रे सादर करण्याची मोठी संधी महिलांना मिळणार आहे. त्यामुळे अनेक अपात्र महिलांचे 1500 रुपये बंद झाले होते. आता ते पुन्हा सुरू होण्याची शक्यता इथे निर्माण झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण येऊनच सुरुवातीला तब्बल 2.5 कोटी अर्ज आलेले होते. मात्र पडताळणी, ई-केवायसी, आधार लिंकिंग, बँक त्रुटी, चुकीची माहिती आणि तांत्रिक अडचणींमुळे लाखो महिला इथे अपात्र ठरलेल्या होत्या. बघा, आपल्याला माहितीच आहे की जेव्हा ही योजना सुरू केली तेव्हा सर्व लाडक्या बहिणींना इथे लाभ देण्यात आलेला होता. परंतु काही चुकीचा प्रक्रिया या योजनेमध्ये घडला आणि त्यामुळे सरकारला नाईलाजाने इथे ई-केवायसीचा पर्याय इथे निवडावा लागला. त्यामध्ये ई-केवायसी करताना खूप साऱ्या ज्या बहिणी आहे ना त्या इथे अपात्र झाल्या. जेव्हा ई-केवायसी सुरू केली तेव्हा त्या पोर्टलवर जायच्या, केवायसी करून पाहायच्या, परंतु त्यांची केवायसी झाली नाही. यामध्ये त्या लाडक्या बहिणींचा काही दोष नाही, परंतु त्यांचे सुद्धा इथे 1500 रुपये जे आहे ना हे ते बंद झालेले आहेत. विशेषतः ग्रामीण भागात इंटरनेट समस्या होती, मोबाईल नंबर बदल, आधार बँक लिंक नसणे आणि अपूर्ण कागदपत्रामुळे अनेक महिलांची पडताळणी पूर्ण झालेली नाही. बघा, जे आपल्या ग्रामीण भागातील महिला आहे ना, बहिणी आहे, त्यांना इथे आधार लिंकचा जो असतं ना, ते आधार लिंक काय असतं तेच माहिती नव्हतं. त्यामुळे जेव्हा त्या तिथे ई-केवायसी करायला गेल्या, त्यांनी आधार नंबर टाकला, परंतु त्यांचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी लिंक नसल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी ओ-टी-पीच आला नाही आणि त्यांना असं वाटलं की हा काय मोठा प्रॉब्लेम आहे का? त्यांच्या लक्षात न आल्यामुळे त्यांची तिथे ई-केवायसी राहून गेलेली. तुमचा सुद्धा असा प्रॉब्लेम आहे का? ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. पण आता महिला व बालविकास विभागाकडून मोठा दिलासा मिळण्याची माहिती समोर येत आहे. कारण ज्या महिलांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करता आली नाही, अशा महिलांना प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन अर्ज आणि कागदपत्रे पुन्हा तपासणीची संधी इथे दिली जाणार आहे. बघा, आता ज्या बहिणींना इथे ऑनलाईन प्रक्रिया इथे समजलं नाही, त्यामुळे सरकार आता काय करू शकते की इथे ऑफलाईन पद्धतीने तुमची ई-केवायसी करून घेऊ शकते. तिथे काय करायचे की तुम्हाला काय डॉक्युमेंट असते ना, ते त्या कार्यालयात नेऊन द्यायचे आहे आणि तुमची जी केवायसी आहे ना, ती इथे पूर्ण होणार आहे. अशी इथे प्रोसेस जी आहे ना ती सुरू होऊ शकते. म्हणजे जर महिला खरोखर पात्र असेल आणि फक्त तांत्रिक कारणामुळे अपात्र झाली असेल, तर तिचे 1500 रुपये पुन्हा सुरू होऊ शकतात. आता मला कोणती कागदपत्रे इथे तयार ठेवावी लागणार आहे. तर सगळ्यात पहिले तुमचं आधार कार्ड इथे रेडी ठेवायचं आहे. बँक पासबुक, तुमचा मोबाईल नंबर, रहिवासी पुरावा, तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे तुम्हाला इथे रेडी ठेवायचं आहे. जिल्हा स्तरावर विशेष मदत केंद्र सुरू करण्याची देखील इथे तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तिथे महिलांना मार्गदर्शन आणि पडताळणीसाठी मदत केली जाणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, जर तुमचे पैसे बंद झाले असतील किंवा केवायसी राहिली असेल, तर ही अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे मी सांगणार आहे पडताळणी कधी सुरू होणार, कुठं जायचं आणि कोणत्या महिलांना सर्वात आधी फायदा मिळू शकतो. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायचा आहे, ज्यांची अजून ही केवायसी झालीच नाही आणि त्यांना सुद्धा मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो इथे आलेला नाही. त्यामुळे हा व्हिडिओ त्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तर चला, भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत